माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गारवाड, मगरवाडी, गारवड, त्याचबरोबर चांदापुरी, तरमफळ, निमगाव, वेळापूर, उघडेवाडी आदी गावांचा दौरा करण्यात आलाय। हा दौरा वेळापूर येथे आले असताना महादेव मंदिर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन शंकरराव माने देशमुख, माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर, माजी सरपंच हनुमंत साळुंखे, शेतकरी नेते कमलाकर माने देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक राऊत, अंबादास माने देशमुख, RPI तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, आनंद मूर्ती पतसंस्थेचे चेअरमॅन काशीद, त्याचबरोबर युवा नेते स्वप्नील माने देशमुख, युवा नेते KP काळे, भैया कोडक, त्याचबरोबर ओंकार माने देशमुख, धनंजय माने देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंगुसकर, अहमद शेख, राजेंद्र देवकते, त्याचबरोबर नामदेव देवकते, अजित साठे यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला तर काही शेतकऱ्यांनी समर्थन केलं, परंतु शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत असताना बाधित शेतकऱ्यांमधून अशी मागणी करण्यात आली की सरकारकडून शेतजमिनीला दिला जाणारा मोबदला हा सर्वाधिक देण्यात यावा। तर विरोध दर्शवणाऱ्या शेतकरी बांधवांनी आमची वडिलोपार्जित असणारी शेतजमीन या महामार्गात गेल्यानंतर आमचा प्रपंच उघड्यावरती येणार आहे, भविष्यातील पिढीला जमीन नसणार आहे, त्यामुळे आमचे मोठे नुकसान होणार आहे। तर ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय या मार्गात जातात त्या व्यावसायिकांनी देखील आपली मतं मांडली आहेत। यामध्ये काही व्यावसायिकांनी असे मत मांडलेले आहे की आम्ही येणे जमीन खरेदी करून घेतलेले आहेत, त्या जमिनीवर आमचा पूर्णपणे व्यवसाय चालतो, तीच जमीन महामार्गात जाणार आहे, त्यामुळे भविष्यात नवीन व्यवसाय उभा करणं कठीण आहे, त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको असंही व्यावसायिकांकडून सांगण्यात आलंय। यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, महामार्गाबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये, लवकरच याबाबत मोठी बैठक घेऊन आपण आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करू, तसेच बाधित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी माझ्याकडे किंवा माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे मांडाव्यात असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले आहे।